तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या विजय नोकरी या यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच बार्टी मार्फत पोलीस भरतीची ॲड आली आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामार्फत तुम्हाला 72,000 पर्यंत स्कॉलरशिप बार्टी या संस्थेमार्फत प्रोव्हाइड केली जाते. परंतु SC, ST, OBC, VJNT, SBC आणि EWS प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी TRTI, महाज्योती, अमृत, सारथी यांसारख्या संस्था कार्यरत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थ्यांची कमेंट होती विद्यार्थी मित्रांनो, खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा हा प्रश्न होता की यासाठी सर डॉक्युमेंट कोणत्या प्रकारचे लागणार आहे. तर त्याची माहिती आपण सविस्तर जाणून घेऊया विद्यार्थी मित्रांनो. ही जी अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो, माझं जेव्हा सिलेक्शन झालं होतं त्या दरम्यान मला बार्टी संस्थेमार्फत डॉक्युमेंटसाठी प्रोव्हाइड केलं गेलेलं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही वरीलपैकी सर्व डॉक्युमेंट क्लिअर करून घ्या. चला तर स्टेप बाय स्टेप सर्व डॉक्युमेंटची पडताळणी आपण करूया. तर सर्वात आधी विद्यार्थी मित्रांनो, संबंधित प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन पोर्टलवर अपडेट केलेले मूळ विनंती अर्ज म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे, आणि पासपोर्ट साईजचे 2 फोटो तुम्हाला रेडी ठेवायला लागेल. जेव्हा तुम्ही विद्यार्थी मित्रांनो या स्कीमसाठी अप्लाय करताना त्या अप्लायची प्रिंट काढून ठेवा. त्यानंतर 10वीचे प्रमाणपत्र, त्यानंतर 12वीचे प्रमाणपत्र, त्यानंतर पदवी प्रमाणपत्र. परंतु विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर पोलीस भरतीची प्रिपरेशन करत असाल तर तुम्हाला पदवी प्रमाणपत्र बंधनकारक नाही, फक्त 12वी पास विद्यार्थी मित्रांनो तुमच्यापाशी लागते. त्यानंतर पदव्युत्तर प्रमाणपत्र बंधनकारक नाही आहे. त्यानंतर अर्जदाराने अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र हे SC कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही जर OBC, VJNT, SBC कॅटेगरीतील विद्यार्थी असाल तर तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला जातीचे प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे रहिवासी म्हणून डोमेसिल प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर आधार कार्ड, त्यानंतर अर्जदाराचे पॅन कार्ड हे बंधनकारक नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बँकेचे पासबुक, ठीक आहे, IFSC कोड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक असणे तुम्हाला आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही SBI, सेंट्रल बँक, ठीक आहे, ॲक्सिस बँक यांसारख्या बँकेचे तुम्ही पासबुक काढून घ्या. त्यानंतर बघू शकता दिव्यांगत्वाचा दाखला. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही दिव्यांग विद्यार्थी असाल तर तुमच्यासाठी सर्टिफिकेट ऑफ डिसेबिलिटी असावे लागते विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर अर्जदाराचा अनाथ असल्याचा दाखला लागू असल्यास, जर तुम्ही अनाथ विद्यार्थी असाल तर उपयुक्त महिला व बालविकास आयुक्तालय यांनी निर्गमित केलेला दाखला असावा लागतो. त्यानंतर मागील 3 वर्षाचे उत्पन्नाचा दाखला, त्यानंतर स्वयंघोषणापत्र, त्यानंतर प्रवेश अर्ज परिशिष्ट क प्रमाणे हे विद्यार्थी मित्रांनो तुमचं सिलेक्शन झाल्यावर तुम्हाला लागणार आहे. परंतु तुम्ही वरील सर्व डॉक्युमेंट तुम्ही रेडी करून ठेवून द्या, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. अजून कोणतीही तुम्हाला या संस्थेमार्फत प्रोव्हाइड केल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीबद्दल कोणतीही डाऊट्स असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा विद्यार्थी मित्रांनो. मी तुम्हाला रिप्लाय नक्की करून देईन, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि 72,000 ते 1,22,000 पर्यंत विद्यार्थी मित्रांनो ही रक्कम मिळणार आहे. तर तुम्ही या योजनेचा लाभ नक्की घ्या. तुमच्या जिवलग मित्रांना, फॅमिली मेंबर्सना नक्की शेअर करा विद्यार्थी मित्रांनो. फक्त याची क्वालिफिकेशन ही 12वी पास पासून तर ग्रॅज्युएशनपर्यंत सुरू होणार आहे. लवकरच सर्व संस्थेचे अपडेट सुरू होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. सध्याच बार्टीची पोलीस भरतीची आलेली आहे. त्यानंतर तुम्ही MPSCची प्रिपरेशन करत असाल, सरळ सेवेची प्रिपरेशन करत असाल, ज्युडिशियलची प्रिपरेशन करत असाल, त्यानंतर तुम्ही शिक्षक भरतीची प्रिपरेशन करत असाल, ठीक आहे, बँकेची प्रिपरेशन करत असाल, मिलिटरी भरतीची प्रिपरेशन करत असाल तर तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो 72,000 ते 1,22,000 पर्यंत शिष्यवृत्ती या संस्थेमार्फत प्रोव्हाइड केली जाते. तर तुम्ही ही संधी गमावू नका विद्यार्थी मित्रांनो. तुमच्या जिवलग मित्रांना, फॅमिलीमध्ये सुद्धा शेअर करा. आणि नवनवीन अपडेटसाठी आणि नवनवीन माहितींसाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि ही जी PDF आहे विद्यार्थी मित्रांनो डॉक्युमेंटची तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टेलिग्राम चॅनल नक्की चेकआउट करा, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.